भाजप कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हा पक्ष हे सगळं करतोय असं दिसतंय का? नाही, भारतीय जनता पक्षाचे खांदे आणि पाठीचा कणा पिचकाय, त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांचे खांदे लागत असतात. बरं का? त्यांना दुसऱ्यांचेच खांदे लागतात आणि त्या पद्धतीने दुसऱ्यांचे खांदे वापरून महाराष्ट्रातल्या अनेक व्यक्ती, संस्था, पक्ष यांचा काटा ते काढत असतात. तुमचा आग्रहाला लेख सांगतो सर की शरद पवार यांच्या मनात असतं तर अजित पवार हे मुख्यमंत्री सुद्धा झाले. नक्कीच, पण तेव्हाची परिस्थिती जी होती ती वेगळी होती. प्रणव मुखर्जी हे सक्रिय होते राजकारणामध्ये आणि चर्चा पुढे सरकत नव्हती सरकार बनवण्याची त्यावेळेला. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांचा असा तोडगा काढला की काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद घ्यावं आणि मंत्रिमंडळात 2 जास्तच्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्या. पण तेव्हा अनेकांचं असं म्हणणं होतं की पवार साहेबांनी ताणून धरलं पाहिजे होतं. पण शरद पवारांचा जो स्वभाव आहे राजकारणातला तो फार ताणून धरण्याचा नाही आहे. ते कायम संयमाची भूमिका घेतात. त्याच्यामुळे सतत त्याच्यावर चर्चा होत असते की पवार साहेबांनी मनात आणलं असतं तर अजित पवार पण मुख्यमंत्री व्हायलाही भाग्य लागतं. अनेकदा असे अनेक लोक मुख्यमंत्री बनलेत की ज्यांची क्षमता आणि लायकी नाही. विशेषतः भाजपच्या काळामध्ये आपण अनेक राज्यात पाहिलं असेल. अनेक सक्षम लोकांना बाजूला करून अनेक होयबांना मुख्यमंत्री केलेले आहे. अजित पवारांसारखे लोक हे कधी होयबा झाले असं मी तरी पाहिलं. विलिनीकरणाची त्या विलिनीकरणामध्ये शरद पवार म्हणतात की विलिनीकरण व्हावं ही अजित पवारांची इच्छा होती. मी शरद पवारांच्या मताशी सहमत आहे, तर माझ्याकडे ती माहिती आहे. असं की जरी आम्ही शिवसेनेमध्ये असलो, आमचा पक्ष वेगळा असला तरी आमच्या आघाडीतल्या पक्षाचं काय चाललं आहे, ज्या बातम्या येतात त्या खऱ्या आहेत का, कितपत खऱ्या आहेत, याच्याविषयी आम्ही जे प्रत्यक्ष त्यातले सहभागी लोक असतात त्यांच्याशी अनेकदा चर्चा केल्या की नक्की काय होतं. त्याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या लोकांनी ही खात्रीनं सांगितलं की अजितदादांनी 2 पक्षांना एकत्र यावं यासाठी पुढाकार घेतलेला आहे. बैठका सुरू आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांशी मनधरणी म्हणण्यापेक्षा मन वळवण्याचं काम सुरू आहे. त्या संदर्भात अनेकदा बैठकाही 2 पक्षांच्या झाल्याची आमची माहिती आहे. अजित पवार यांनी जरी पक्ष बदलला असला किंवा त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला असला तरी अनेकदा मला असं जाणवलं की त्यांच्या मनामध्ये माननीय शरद पवार यांच्याविषयी कमालीची आस्था, आदर आणि ओलावा शेवटपर्यंत होता. एका विशिष्ट कारणानं त्यांना पक्ष बदलावा लागला. ती कारणं सगळ्यांना माहिती आहेत. धाक, दहशत, ब्लॅकमेल, धमक्या अशा माध्यमातूनच हे सगळ्यांना पक्ष सोडायला लावलं. तरीही अजित पवारांना असं वाटत होतं की जे झालं ते बरं नाही. माननीय शरद पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष आहे आणि आम्ही सगळे त्यांच्यामुळे राजकारणात आलो आणि या शिखरापर्यंत पोहोचलो. पण त्यांच्याच पक्षातले काही लोक अजित पवारांना हे करण्यापासून रोखत होते कारण त्यांची दुकानं बंद झाली असतात. म्हणजे आता शरद पवारांची जी विलिनीकरणाची जी भूमिका होती शरद पवारांची ती पुढे जाऊ नये म्हणून हा तातडीनं घाट घातला असं म्हटलं जातं आणि त्यात तथ्य असायला हरकत नाही. बरं का, दिल्लीमध्ये जे 2 व्यापारी राजकारणी सत्ताधारी बसलेले आहेत त्यांना महाराष्ट्रामधले मराठी मराठी नेते एकत्र यावे असं कधीच वाटणार नाही. कोडा झोडावर राज्य करा ही पहिली ब्रिटिशांची नीती होती. आता दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांची आणि भारतीय जनता पक्ष, ज्याला मी ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो, ही त्यांची नीती आहे.